इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार मंडळी, मनोरंजनाची भाषा नव्यानं शिकायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, आज इथे रंगणार आहे ग्रामसभा आणि आजच्या ग्रामसभेचा विषय आहे क्षमा। चला बघूया आज इथे कोण कोणाला नेमकं कशासाठी क्षमा करता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना। अरे काय घडलंच नाही हो सांगत्या हो मास्तरांनो असं मध्येच कित्याक बोलावला असता तरी सांगा। नाही माझ्या घरी बारक्याक ताप इलो, माका घरी जाऊचा। काकीनू तुम्ही काय बारक्याला तव्यावर चपाती म्हणून भाजताव काय? बघा त्यात आपल्याला कसा असतो सुरुवातीला सांगतात सगळं। चिकू थोबडावतलय, माझ्या बारक्याबद्दल एक शब्द पण ऐकून घेऊचा नाही, सांगून ठेवतोय। चिकू जरा शांत राहा। मास्तरांनो कित्या बोलवलं एवढ्या घाई घाईत? एवढ्या घाई घाईत माका फुल पण गावणार नाही म्हणून जास्वंदीचं फुल लावून इलं होयचं। सांगतो सांगतो कोको सांगतो काय झालेलं आहे। आज आहे 7 जुलै म्हणजे काय तर वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे। अच्छा ह्याच काय हा काय नवीन आता? वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे म्हणजे जागतिक क्षमा दिन। अच्छा अच्छा पांडू दादाची लेख ती क्षमा गेल्या महिन्यात लग्न झाला ती नाही पम्या, रे मुलींचे विषय नाही चाललेत। नाही ना क्षमा क्षमा नाही क्षमा। हा हा ती नाही रे, ही वेगळी आहे। काय काय माहितीये तुम्हाला कोणाबद्दल बोलतोय मी? क्षमा म्हणजे माफी, दया, माफी माफी आज आहे वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे म्हणजे जागतिक क्षमा दिन। हल्ली जगात जे काही युद्ध सुरू आहेत, लढाया सुरू आहेत, एक देश दुसऱ्या देशावरती आक्रमण करतो, बॉम्ब फेकतो, युद्ध सुरू करतो, हे सगळं कशातून सुरू होतं? बॉम्ब मधून सुरू नाही, हेवी दाव्यांमधून सुरू होतं ना। राग रुसवे जे असतात, द्वेष इतका पसरला गेलाय, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वाढतायत, लोक आपली मूळ वृत्तीच विसरायला लागलेले आहेत। इतर प्राण्यांपासून आपण मानवजात वेगळी का आहे? कारण आपल्यात एक अत्यंत महत्वाचा गुण आहे, तो म्हणजे माणुसकी। आपण दयावान असणं, आपण एखाद्याला माफ करणं हे आपण विसरूनच गेलेलो आहोत। प्रत्येक जण मनात काही ना काहीतरी कुठला ना कुठला तरी राग जपून ठेवतो, कोणा ना कोणाबद्दल तरी काहीतरी वाईट विचार मनात ठेवत असतो। ह्या सगळ्या गोष्टींचा निचरा करायला हवा की नाही? तो निचरा आपण कसा करतो? ह्या भावनांचा निचरा आपण कसा करतो? तर आपण समोरच्याची माफी मागायला हवी। ज्याने माफी मागितलीये, जो दुखावला गेलाय, त्याने सुद्धा ज्याने माफी मागितलीये त्याला माफ करायला हवं। कारण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा देखील मोठा असतो की नाही? पण हल्ली ते होतच नाही। आणि म्हणून 7 जुलैला जो वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे असतो तो आजपासून आपण आपल्या गावात सुद्धा साजरा करायचा। बरोबर की नाही? जे काही जुनं झालेलं आहे ते सगळं विसरायचं, नव्याने मैत्री करायची आणि पुढे जायचं। पण त्यानं काय होणार मास्तर? त्याने काय होणार म्हणजे गावागावातली भांडणं मिटतील। आता आपल्या आणि शेजारच्या गावचं काहीतरी आहे ना भांडण, संबंध सुधारतील। आणि महत्वाचं म्हणजे तंटामुक्त गाव या अभियानात आपल्याला कदाचित प्रथम क्रमांक मिळेल। काय पण मास्तर आपण ते संक्रांतीला बोलतोच की तिलगुल घ्या आणि गोडगोड बोला। सकाळी बोलतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला, संध्याकाळी पतंगी कापल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसता तुम्ही। मास्तरांनो तुम्ही आता बोलला ते बाजूच्या गावाबरोबर भांडणं मिटवायचे आहेत आणि मकर संक्रांतीचं पण बोलले तर नेहमी तुमच्या नेतृत्वाखाली आपण काही ना काहीतरी मोहिमा राबवतो, बरोबर आहे? बरोबर। तर ह्या मकर संक्रांतीला आपण शेजारच्या गावात जाऊन सरपंच घ्या आणि गोडगोड बोला अशी मोहीम राबवली तर म्हणजे काय आहे, शेजारच्या गावावरची भांडणं पण मिटतील आणि आपल्या गावातला हा सोनपापडीचा नको असलेला डबा पण देता येईल। सोनपापडी आहे? नाही तुम्ही फक्त डबात आतली सोनपापडी एक्सपायर झालेली आहे। बरोबर। काय पण बोलत नाही तुम्ही माझ्याकडे कसं आहे? माझा काय संबंध आहे? तुमचाच संबंध आहे। शेजारच्या गावावर भांडणं तुम्ही केली, भांडणं पुढे जावं लागतं। हेच नाही करायचंय आपल्याला। त्यांना पण सांगा, गप्पा रे पम्या। सॉरी
हेच समजावतोय की नाही, हीच भांडणं नको आहेत, हेच हेवे दावे नको आहेत, एकमेकांबद्दल हे जे काही विचार तुम्ही करता, हे जे काही राग रुसवे आहेत ते सोडा आता. हा महत्वाचा दिवस आहे, कळतंय का तुम्हाला? आपल्या आयुष्यात जगण्याचा एकच मूलमंत्र असायला हवा, तो म्हणजे फॉरगेट अँड फॉरगिव्ह. काय म्हणालो मी? मलमूत्र. मूलमंत्र म्हणालो मी. मग मी काय बोलते? काय शांत राहा जरा. सरपंच, फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे आधी लक्षात घ्या याचा अर्थ काय. फॉरगेट अँड फॉरगिव्ह म्हणजे विसरा आणि माफ करा. तुम्ही बोलताय विसरा, पण आम्ही इकडे विसराव तिकडे ते माईक वरून शिव्या का घालतात मग आम्हाला? विसरा म्हणजे वाक्य विसरा नव्हे. विसरा म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्या विसरा. वाक्य पण सगळी वाईट असतात, डोक्यात येतच नाहीत. आम्ही काय करायचं? सावकाश. ते काय? या माणसाला गप करा. वाक्य वाईट नसतात. तुमचं पाठांतर होत नाही ते सांगा. नाही तर काय? कोण बोललं माझे पाठांतर होत नाही? गप्पा बसा. हा, कोण नाही बोलत ते सांगा. ते गप्पा बसा शिकव. मुळात हे लक्षात घ्या, ज्या काही वाईट गोष्टी झालेल्या आहेत त्या विसरा, समोरच्याला माफ करा आणि पुढे चला. माफी मागायला शिका. मास्तर मी कोणाची माफी बी मागणार नाही. का? हे बघा आपण जी काय करतोय सगळे छाती ठोकपणे करतोय, त्यामुळे आपण कवा चुकत बी नाही आणि कुणाच्या बापासमोर झुकत बी नाही. सावत्या, यमक म्हणून छान, वृत्ती म्हणून घाण. अहंकार झाला हा. बरोबर. मग हे हा गर्व झाला. लक्षात घे, गर्वाचं घर कुठे असतं? देवला जवळ गुरवाचं नाही, गर्वाचं. मास्तरांनो, गर्वाचं घर खाली असतं. मी काय म्हणतो ही लाल मिरची एकदा या पोपटाला खायला द्या ना. हे गप्प बसा. एवढी साधी मन माहित नाही तुम्हाला? थांबा रे, थांबा. महत्वाचं सांगतोय. आणि मी काय पोपट आहे मात्र कानपाट फोडी ना? इतक्या उशिरा कळतंय तुम्हाला तो पोपट म्हणायला झाड ना ढोपर काढून पुढे मारल एकदा. थांबा जरा, शांत बसा. शांत व्हा. महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया का आपण? हा चला महत्वाचं. सावत्या, काय गैर आहे मला सांग. आपण जर चूक असू, आपली जर चूक झालेली असेल तर झुकण्यात काय गैर आहे? पण मी चुकलोच नाही तर मग असं आपल्याला वाटतं. प्रत्येकाला हेच वाटत असतं की मी चुकीचा नाही, समोरचा चुकीचा आहे. पण कधीतरी एकमेकांशी बोला, बरोबर आहे. त्याला माफ करा. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचा तो अभंग माहिती आहे ना? नाही मला नाही माहित. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती. हा अभंग माहिती आहे ना? मग आधी का नाही म्हणालात? तुम्ही तो म्हणालात ना अभंग, तो आम्हाला थोडी माहितीच असणार आहे. हा अभंग आम्हाला माहिती आहे. अरे मग आधी पूर्ण ऐकायचं. मी हाच अभंग म्हणत होतो मोरे. अच्छा. अर्थ काय? महापुरे झाडे जाती तिथे लवाळी वाचती म्हणजे काय? मोठी मोठी जेव्हा संकट येतात तेव्हा ज्यांच्या अंगी ताठरपणा असतो, ज्यांच्या अंगी गर्व असतो, अहंकार असतो, अशी मोठी मोठी माणसं मोडून पडतात. त्यांचा तग नाही राहत तिथे. पण जी माणसं विनयशील असतात, नम्र असतात, ज्यांच्या अंगी लवचिकता असते, अशी लव्हाळी सुद्धा टिकून राहतात या मोठ्या मोठ्या संकटांमध्ये. लव्हाळी म्हणजे काय? गवत असतं की नाही? शेवाल उभं शेवाल. बरोबर. गवत तेच म्हणालो मी. तेच. तर आपण कसं असलं पाहिजे? लव्हाळ्यांसारखं असलं पाहिजे की नाही? कडक नाही वागायचा. हा. तर माझं तेच म्हणणं होतं, आजचा दिवस आपण सत्कारणी लावूया आणि आपल्या गावात सुद्धा वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे साजरा करूया. जर कोणाला कोणाची माफी मागायची असेल तर ती मागून घ्या. मास्तर, मला माफी मागायची. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बघण्यासाठी. ही वृत्ती अत्यंत महत्वाची. तो पुढाकार घेतोय. छान, कौतुक आहे. कोणाची माफी मागायची आहे? मला सरपंचांची माफी मागायची. माझी काही चला मागतो केलं मागतो आधी ऐकून घ्या ना कशासाठी माफी. सॉरी बोला बाबा काय? सरपंचानू, मागे तुम्ही झोपल्यानंतर रात्री तुमचा आवडता कोंबडा रात्री 2 वाजता बांग द्यायचा आठवतोय काय? अरे हो रे, तो वसारा. अरे म्हणजे माझी झोप पण व्हायची. तो कोंबडा आरवायचाच. मला वाटलं सकाळी झाली. मी लागेच गोठ्यात जायचो म्हैसीचं दूध काढायला, पण ती वसाडी दूध द्यायची नाही, लात मारायची. कारण तो रेडा होता. येडाय काय रे, रेड्याचं दूध काढायला वाचाड्या? मला माहित आहे माझी म्हस आहे ना, उजडल्याशिवाय दूध देणारच नाही. मग मी घड्याळ बघायचो, तो रात्रीचे 2 वाजलेले. पण मला कळायचं नाही की माझा हा कोंबडा रात्रीचा 2 वाजता का
करतो कारण तिकडे मी यायचो रात्री तू कशाला यायचो बसाऱ्या मी काय करायचो सरपंचानू आमच्याकडे तर हंडीचा बल्ब आहे माहिती ना त्या घेऊन यायचो मी रात्रीचा आणि तुम्ही त्या शिबाडक्या खाली कोंबड्या ठेवता बघा शिबाडा काय असते डालग डालग कुराड असतं ना काय काय त्याचं काय तर त्यात तुमचा आवडता कोंबडा आहे ना त्याच्या डोक्यावर ठेवायचा तो बल्ब तर त्याला वाटत सूर्य डोक्यावर आला की काय अरे मलाच उशीर झालाय बांग द्यायला आणि लगेच तो 2 वाजता बांग देऊन टाकायचा करतोस का तू वाचाड्या असं करतेस तू वाचाड्या पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप